पाहतो इगतपुरीपासून पुढील प्रवास जो आहे तो पार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हाती स्टीअरिंग घेतलं आणि आम्ही तिघेही उत्तम ड्रायव्हर आहोत, आम्ही एकत्र प्रवास करतो, एका गाडीतून प्रवास करतोय अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली गेलेली आहे। इगतपुरी ते कसारा हे 8 मिनिटाचं अंतर सध्या पार केलं जात आहे, मात्र या ठिकाणी मध्ये थांबून पुलावर गाडी थांबवून संपूर्ण माहिती जाणून घेण्यात आलेली आहे। तीनही नेत्यांकडून सर्व माहिती जी जाणून घेण्यात आलेली आहे आणि इंजिनिअरिंगचा एक उत्कृष्ट असा नमुना म्हणजे हा समृद्धी महामार्ग आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आहे। सुसाट हा ताफा जो आहे तो समृद्धी महामार्गावरून सध्या धावतोय। आज शेवटच्या टप्प्याचं 76 किलोमीटर या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। इगतपुरी येथील सुमारे 8 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गावरील सर्वात लांब आणि रुंद बोगद्याचं देखील लोकार्पण होणार आहे आणि यासाठीच सध्या तीनही नेते या ठिकाणी आता थोड्याच वेळात पोहोचली। दोन दृश्य आपण पाहतोय, एकीकडे या रस्त्यावर तुफान चाललेला हा महाराष्ट्र शासनाचा ताफा, तर दुसरीकडे या बोगद्याच्या लोकार्पणासाठी या ठिकाणी तयारी देखील करण्यात आलेली आहे। पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटरचा होता। आम्ही तिथे एकत्रित गाडी चालवतोय, काय काळजी करू नका। 3 शिफ्टचे ड्रायव्हर आहोत आम्ही। असं आहे की आम्हाला एकमेकाच्या गाडीत बसायची सवय आहे, ड्रायव्हिंगची सवय आहे आणि आमची गाडी अगदी छान चाललेली आहे। आम्ही तिघही 3 शिफ्ट मध्ये चालवतो। वेगवान प्रवासाचा अनुभव कसा होता? या दोघांसोबतही तुमच्या चांगला होता आणि त्यामुळे प्रवासाला देखील अर्धा प्रवास राहिला, तिथे गेल्यावर पाहतोय आपण, तर ही सगळी दृश्य दादा कसं वाटतंय? गारगार वाटतंय। दृश्य दादा कसं वाटतंय? गारगार वाटतंय। तर दादा म्हणतात गारगार वाटतंय। तर अजित पवार यांची प्रतिक्रिया होती की छान गारगार वाटते। तर दुसऱ्या ठिकाणी सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी गाडी चालवली आणि त्यामुळे स्टीअरिंग एकनाथ शिंदेंच्या हाती होतं, मात्र तोच धागा पकडून त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आत्ता स्टीअरिंग माझ्या हातात असणार आहे आणि सरकारची गाडी देखील अशी सुसाट चालते असं म्हटलेलं आहे। तर याच बोगद्यामधून आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा ताफा येईल। इगतपुरीचा हा बोगदा आणि या बोगद्यामधूनच हा ताफा या ठिकाणी येईल आणि इथेच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। इगतपुरी ते आमने म्हणजे भिवंडी च्या दरम्यान हा जो आहे तो बोगदा आहे आणि आता काही वेळातच म्हणजे पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा ताफा या बोगद्यामधून या कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार आहे। तर आपण देखील त्यांना फॉलो करतोय। इथे समृद्धी महामार्ग पूर्ण म्हणजे मुंबई ते नागपूर असा हा वेगवान प्रवास। इगतपुरी ते कसारा हे अंतर अगदी 8 मिनिटांमध्ये पार होणार आहे। समृद्धीच्या शेवटचा हा टप्पा आहे ज्याचं लोकार्पण आज होत आहे। या समृद्धी महामार्गावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा ताफा। तर समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण या ठिकाणी होत आहे। 701 किलोमीटरचा हा संपूर्ण मार्ग मुंबई ते नागपूर 7 ते 8 तासामध्ये हा संपूर्ण प्रवास पार करता येणार आहे।